जय हरी माऊली. संतांच्या विचारानुसार एकादशी म्हणजे आपली 10 इंद्रिय आणि एक मन हे सर्व एकत्र करून पांडुरंगाच्या चरणी अर्पण करणे हे होय. खरी विठ्ठल भक्ती हीच आहे. तर शनिवारी 25 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. या दिवशी उपवासाला तुम्हाला एक पदार्थ चुकूनही खायचा नाहीये. 99% लोकांना माहीतच नाहीये. तर असा कोणता पदार्थ चुकूनही खाऊ नका. सविस्तर माहितीसाठी या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण माहिती बघणार आहोत, त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत माहिती बघा. माहिती आवडल्यास लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो आयकॉन प्रेसला दाबा, घंटी दाबा आणि कमेंटमध्ये विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल असे अजिबात लिहायला विसरू नका. बघा, भक्त पुंडलिकाच्या मात्रपित्र भक्तीवर प्रसन्न होऊन पांडुरंग पंढरपुरात आले. पुंडलिकाने टाकलेल्या विटीवर भगवंत आजही युगे 28 दोन्ही हात कटीवर म्हणजे कमरेवर ठेवून भक्तांसाठी उभे आहेत. विठुरायाचे हे रूप समता आणि अथांग प्रेमाचे प्रतीक मानले जाते. भक्तीचा महासंगम आषाढी एकादशीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे पंढरपूरची पायी वारी होय. आळंदीहून संत ज्ञानेश्वरांची पालखी आणि देहूहून संत तुकाराम महाराजांची पालखी निघून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी ज्ञानबा तुकाराम विठ्ठल विठ्ठलच्या गजर करत पायी पंढरीला पोहोचतात. यामध्ये वारीमध्ये कोणताही भेदभाव नसतो. जातीभेद नाही, गरीब श्रीमंत असा देखील फरक नाही. सर्व वारकरी एकमेकांच्या पाया पडतात, कारण प्रत्येक माणसामध्ये त्यांना विठ्ठल दिसत असतो. आषाढीला पंढरपुरामध्ये चंद्रभागेमध्ये स्नान करता पवित्र स्नान करून विठ्ठलाचे मुखदर्शन घेतल्याने देखील जन्माचे सार्थक होते, अशी वारकऱ्यांची भावना आहे. श्री विठ्ठल पांडुरंग आणि एकादशीचे महत्त्व म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले श्री विठ्ठल हे भगवान विष्णूचे म्हणजेच कृष्णाचेच एक रूप मानले जाते. विठ्ठल आणि एकादशीचे नाते हे अत्यंत अतूट आहे आणि त्यामधील सर्वात महत्त्वाची एक तिथी म्हणजे आषाढी एकादशी, ज्याला त्याला देवशयनी एकादशी असे देखील म्हणतात आणि यालाच महा एकादशी असे देखील म्हणतात. ही वारकरी संप्रदाय आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठीच व्यक्तीचा सर्वात मोठा उत्सव आहे. या तिथीला धार्मिक आध्यात्मिक विशेषतः विठ्ठल पांडुरंग भक्तीच्या दृष्टीने अत्यंत अनन्यसाधारण महत्त्व मानले जाते. ही तिथी ती आहे देवशयनी एकादशीच्या. या दिवशी चातुर्मासाचा देखील प्रारंभ होत आहे. पौराणिक मान्यतेनुसार या पवित्र दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यासाठी म्हणजेच चातुर्मासात क्षीरसागरात योगनिद्रेत जातात. ते कार्तिक एकादशीला म्हणजेच प्रबोधिनी एकादशीला जागे होतात. या 4 महिन्याच्या काळाला चातुर्मास असे म्हणतात, ज्यामध्ये अनेक व्रत वैकल्य केले जाते. सात्विक सर्वोच्च काळ कोणता आहे हे तर वर्षभरातील 24 एकादशीपैकी आषाढी आणि कार्तिक एकादशीला श्री विष्णूचे तत्व हे पृथ्वीवर सर्वात जास्त प्रमाणामध्ये कार्यरत असते. या दिवशी वातावरणात सात्विकता अधिक असल्याने नामस्मरण साधना केल्यास त्याचा सर्वाधिक लाभ होत असतो. नामस्मरण साधना केल्यास त्याचा सर्वाधिक लाभ होत असतो. या दिवशी मनापासून उपवास करून पूजा आणि विष्णूंची आराधना केल्याने माणसाच्या मनातील नकारात्मक विचार नष्ट होऊन आत्मिक शुद्धी होत असते, अशी देखील भक्तांची गाढ श्रद्धा आहे. त्यामुळे या दिवशी मनोभावी व्रत करायचीच आहे. परंतु आपण काही चुका कळत नकळत करत असतो. त्यापैकी उपवास जरी असला तरी आपण काही पदार्थ खातो आणि त्यामुळे हे व्रत आपल्याला पावन होत नसते. तरी पदार्थ जे उपवासाला देखील तुम्हाला खायचे नाहीत हे आता आपण या व्हिडिओमध्ये बघूयात. महत्त्वाच्या विषयाकडे वळणारी एक अत्यंत सोपा नियम मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे. या दिवशी तुळशीचे पाने तोडू नका. एकादशीला तुळशीची पाने तोडल्याने अशुभ परिणाम पाहायला मिळतात, कारण या दिवशी साक्षात तुळशी माता भगवान विष्णूसाठी एकादशी हे व्रत करत असते. जर तुम्हाला तुळशीपत्र हवे असेल तर, कारण आषाढी एकादशीला तुळशीपत्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे, जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही आदल्या दिवशी तोडून ठेवू शकता किंवा मग ज्या ठिकाणी पूजा साहित्य मिळते त्या ठिकाणी फुले मिळतात तिथे तुम्हाला तुळशीपत्र मिळून जाईल, तिथून आणावे. त्यानंतर आणि एकादशीच्या दिवशी दुपारी झोपणे टाळावे. तिसरे आहे, या दिवशी घरामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत राहावा. विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे किंवा व्यंकटेश स्तोत्राचे पठण केले तरी चालेल, किंवा काहीच नाही केले श्री हरी जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल असा मंत्र जरी केला तरी चालेल. चला मुख्य विषयाकडे वळूया.
ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. उपवासाला तुम्ही काही फळे देखील खात असतात. त्यामधील एक फळ म्हणजे तुम्हाला या दिवशी चुकूनही खायचे नाही. उपवास म्हणजे काय तर आत्मशुद्धी असे शास्त्रात सांगितले जाते. उपवासाच्या दिवशी खाण्यापिण्याची बंधने पाळणे, एक दिवस पोटाला विश्रांती देणे असा देखील त्यामागचा उद्देश असतो. उपवास म्हटल्यावर रोजच्या पेक्षा आहारात थोडे बदल केले जातात. उपवास म्हणजे केवळ अन्न सोडणे नव्हे, तर म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे, म्हणजेच ईश्वराच्या जवळ राहणे. यामुळे मनावर आणि जिभेवर ताबा मिळवता येतो. उपवासामुळे शरीरात सत्वगुणांची वाढ होते, ज्यामुळे मानसिकता ताण कमी होतो आणि मन शांत होते आणि एकाग्र होते. आपण देवाची मनोभावे सेवा करू शकतो, मग्न होऊ शकतो. मंत्र उच्चारात सेवा साधनेमध्ये यासाठी उपवास करणे गरजेचे असते. अन्नाचा त्याग करून विठ्ठलाचे भजन कीर्तन किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला किंवा जय हरी विठ्ठल या मंत्राचे जप केल्याने घरामध्ये आणि शरीरात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळेच उपवास करणे गरजेचे आहे. आता उपवासाला काही पदार्थ खावायचे नाहीत ते बघूयात. तर ज्यांना कोणाला उपवास नाहीये त्यांनी या दिवशी चुकूनही तांदूळ खायचे नाही. तर या दिवशी ज्यांना उपवास आहे ते तर तांदूळ खातच नसतातच, ज्यांना उपवास नाही ते देखील खाऊ नये. यासोबतच कांदा लसूण उपवासाच्या दिवशी अन्नात कांदा आणि लसूण तामसिक पदार्थाचा वापर पूर्णपणे वर्ज्य आहे. ज्यांना उपवास नाहीये त्यांच्यासाठी हे आहे, त्यांनी या दिवशी कांदा लसूण देखील खाऊ नये. आता आपण बघूयात ज्यांना उपवास आहे ते मनोभावे श्रद्धेने उपवास करणार आहेत. या पवित्र दिवशी उपवास करताना काही विशिष्ट गोष्टी खाणे त्यांनी टाळायचे आहे, जेणेकरून व्रताचे पूर्ण फळ तुम्हाला पूर्णपणे मिळणार आहे. तर व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीनुसार आषाढी एकादशी दिवशी उपवासाला हे पदार्थ पूर्णपणे वर्ज्य करायचे आहेत. ते म्हणजे सर्वात पहिले पांढरे मीठ, ज्याला साधे मीठ आपण म्हणतो. उपवासाच्या पदार्थामध्ये साधे पांढरे मीठ वापरू नये, त्याऐवजी शेणे लोण यांचा वापर करावा, सैंधव मिठाचा. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सूर्यफूल किंवा सोयाबीन तेल. तर हे तेल सर्व साखरे असतात वापरले असते, काय झाले असते असा विचार करून चुकून नका. उपवासाचे पदार्थ बनवण्यासाठी सूर्यफूल किंवा सोयाबीन तेलाचा वापर करणे टाळावे. त्याऐवजी शेंगदाणा तेल किंवा गायीचे शुद्ध तूप किंवा कोणतेही चांगले तूप वापरावे. त्यानंतर तिसरे आहे ते म्हणजे तांदूळ म्हणजेच भात. जर तुम्ही एकादशीला उपवास करत नसाल तर या दिवशी घरामध्ये भात खाऊ नये. एकादशीला भात खाणे वर्ज्य मानले जाते. त्यानंतर महत्वाची गोष्ट आहे कांदा लसूण वर्ज्य करायचा आहे. उपवास नसलेल्याने या दिवशी कांदा लसूण वापरणे देखील टाळावे, सात्विक मानले जाते. आता महत्वाची गोष्ट म्हणजे काय तर आपण या दिवशी फळाहार घेत असतो, म्हणजे बरेच जण फळे खातात. तर फळांपैकी एक फळ तुम्हाला या दिवशी खायचे नाही, ते म्हणजे उपवासाच्या दिवशी तुम्हाला जांभूळ हे फळ खायचे नाही. हे फळ खाणे चुकीचे मानले जाते, त्यामुळे या दिवशी खाऊ नका. दिवसभर विठ्ठलाचे नामस्मरण मंत्र जप करत राहायचा आहे. सात्विकतेने हा उपवास करायचा आहे. मंत्रोच्चार दिवसभर घरामध्ये केल्याने सात्विक लहरी जागृत होत असतात आणि विठ्ठल तत्व तुमच्या घरात कायम राहते आणि त्यामुळे तुमच्या घरातील सर्व समस्या नष्ट होत राहतात. तर या प्रकारे नक्की पाळा आणि उपवासाला हे मी सांगितले पदार्थ चुकूनही खाऊ नका. फळ देखील खायचे नाही. मनोभावे श्रद्धेने उपवास करा आणि कोणाशी हिंसेने वागू नका. शुभतेने सकारात्मकतेने सर्वांशी प्रामाणिकपणे वागावे आणि सात्विकतेने हा उपवास करावा. नियम पाळून उपवास केल्यास निश्चितच विठ्ठलाची भक्ती केल्याचे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल हे घडतील. माहिती आवडल्यास लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.